नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहे ग्राम उद्यान पाहायला, जिथं जे आपलं गावाकडचे सगळे सण असायचे, गावाकडचे सगळे कुटुंब असायचे, गावाकडची सगळी जनावरं असायचे, पाटीलवाडा असायचा, हे सगळं आपण इथं पाहायला आलेलो आहोत. आणि आपण ते आता सगळं पाहणार आहे. तर इथून पुढे तुम्हाला सर्व ते गोष्टी पाहायला मिळतील. तर चला तर बघूयात आपण. तिकिटाचे दर या ठिकाणी लिहिलेले आहेत. उद्यानाच्या सुरुवातीलाच हे काका काकू थांबलेले आहेत, ते आपले स्वागत करत आहेत हात जोडून. ग्रामसंस्कृती उद्यानाच्या बाबतीत काही सूचना या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. इथून गावाची सुरुवात झालेली आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की एक बाबा आहे, म्हैस आहे आणि एक बाई आहेत आणि घर दाखवलेलं आहे. आणि पुढच्या सीनमध्ये आपला जो पारंपरिक सण आहे गुढीपाडवा तो दाखवलेला आहे. सर्वजण घरातली मंडळी जी आहेत ते गुढीपाडव्याचं दर्शन घेत आहेत, पाया पडत आहेत. एक छोटीशी मुलगी हातात फुलं घेऊन दरवाजाच्या बाहेर येते, असा हा सीन दाखवलेला आहे. मी शूटिंग करतोय कारण की कल्याणी सगळं आता ते नितूला समजून सांगणार आहे म्हणून. ओके, आता पुढे येऊयात आपण. इथे बघा बैलगाडी त्याच्यावरती काहीतरी हे आहे, म्हणजे क्रॉप्स आहेत आणि लहान मुलं त्याच्या मागे येत आहेत. नाही, त्या लहान मुलाच्या हातात नांगर आहे आणि बैलगाडी इथे शेतकरी जो आहे तो चालवतोय. थोडंसं पुढं आल्यानंतर इथे बघा एक धनगर आहे, त्याच्या हातात कुऱ्हाड आहे, खाली मेंढी दाखवलेली आहे. आपला दुसरा पारंपरिक सण म्हणजे वटवृक्षाची पूजा जी आपण करतो, वडाला फेरे जे मारतात बायका, ते आहे. ते तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतरचा जो सीन दाखवलेला आहे तो आहे म्हणजे इथे एक बाबा आहे जो बासरी वाजवतोय आणि तो गाया वगैरे जे आहेत ते पाळतो. त्याच्या पुढे अजून एक बैलगाडीचे, पण ही थोडीशी आधुनिक पद्धतीची, ज्याचे टायर आहेत, त्याला चाकं टायरचे आहेत आणि त्याच्यावरती त्यानं एक बॅरल घेतलेला आहे. आणि इथून आपल्याकडे गावाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. इकडे बघा नागपंचमीचा सण दाखवलेला आहे. आषाढाचा तुफान पाऊस संपून श्रावणाच्या आगमनासह ऊन पावसाचा खेळ सुरू होतो तेव्हा नागपंचमी साजरी केली जाते. जो सीन आहे तो भारतीय वैदिक शास्त्राचा आहे. हे जे शास्त्र आहे ते पुरातन काळापासून वापरले जाते. तर इथे बघा काहीतरी कानाची जी सर्जरी आहे ती केली जाते पुराण पद्धतीने. आपला आयुर्वेद आहे ना, खूप श्रेष्ठ आहे बरं का. इथे जो सीन दाखवलेला आहे ते घरामध्ये जी आपली पारंपरिक पूजा होते ना, ते सर्व घराची मंडळी आणि नातेवाईक इथे येतात. एक भटजी असतो आणि जो आपल्या देवाची पूजा करतो. जनरली आपण सत्यनारायणाची पूजा करतो, वेगवेगळ्या देवांची पूजा असते, प्राणप्रतिष्ठापनेची पूजा असते. इथे पुढचा सीन आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्राचा. तुमचे काय जे काय अडचणी असतात, तुमचं भविष्य कसं आहे, तुम्हाला ग्रह तारे यांच्यानुसार तुमचे कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी इथे एक आपल्याला ज्योतिष असतो ज्याला ह्या सर्वांचं ज्ञान असतं. तो पंचांग बघतो, आपले ग्रह बघतो, राशी बघतो, असं सर्व बघून ज्योतिषशास्त्र जे आहे ते लोकांना सांगतो. त्याच्यानुसार त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम जे आहे ते ज्योतिषशास्त्र करतो. इथे जो आतला सीन आहे ना तो सोनाराचा सीन आहे. म्हणजे एक सोनार आहे, तो दागिने घडवतोय सोन्या आणि चांदीचे, त्याचा हा सीन आहे. हे घर आहे त्याचं आणि इथे खिडकी आहे. पुरातन पद्धतीमध्ये असंच असायचं की खिडकीमधून जे आहे ना तो व्यवहार व्हायचा. सोनार जो आहे तो आत असा बसलेला असायचा. आता बघा, पूर्वीच्या काळात बँक नसायची, तर सावकार खूप महत्त्वाचा घटक होता त्या काळी. शेतकऱ्याला जेव्हा पण धान्य वगैरे पिकवायचं असेल किंवा मुलांचे लग्न, मुलांच्या शिक्षणासाठी अचानक जेव्हा पैसा लागायचा ना, तेव्हा ते सावकाराची मदत घ्यायचे. सावकार त्यांना पैसे व्याजाने द्यायचा आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या थोड्या काळासाठी जे आहे त्यांचं निवारण व्हायचं. आणि जेव्हा त्यांचं पीक यायचं, पीक आल्यानंतर ते सावकाराचे पैसे फेडायचे. इकडे वाण्याचा सीन दाखवलेला आहे. लहानशा काडीपेटीपासून ते वेगवेगळी धान्य, निराळ्या गरजेच्या वस्तू इत्यादींची विक्री करणाऱ्या माणसाला आपण वाणी असे म्हणायचो. त्याच्या इथं सगळ्याच गोष्टी मिळतात. ओके, आणि त्याच्या बाहेर वासुदेव आलेला आहे असंही त्यांनी दाखवलेलं आहे. हा आहे गावकट्टा. इथे एक कट्टा असायचा जिथे सगळी जुनी मंडळी जे आहेत ते येऊन बसायच्या आणि इथे चर्चा रंगायच्या. काही कट्ट्यावरती जे न्हाव्याचं काम आहे ते सुद्धा व्हायचं इथे.
आणि तिथे मागं बघू शकता एक आजोबा झोपलेले आहेत. शक्यतो एक झाड असायचं, त्या झाडाखाली हा कट्टा बांधलेला असायचा आणि तिथं ह्या सगळ्या गावाच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगायच्या. वारीचा सीन इथं दाखवलेला आहे. जी पालखी वगैरे येते ना आपली, आळंदीपासून ते पंढरपूरला पालखी जाते, तर तो सीन जो आहे तो इथे दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता तेलाचा घाणा जो आहे ना तो इथे दाखवलेला आहे. एक बैल आहे, तो एका मशनीवरती त्याला जोडलेला आहे आणि तो फिरतोय, ती मशीन फिरवतोय आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे धान्य वगैरे असं टाकतो ज्याच्यातून तेल निघतं. एक दुसरा पारंपरिक सीन दाखवलाय ज्याच्यामध्ये गाईचं दूध काढायचं चालू आहे. त्या मुलाने गाईला पकडलेलं आहे. इकडे वेणी करायचं काम चालू आहे. बाहेर इथे एक मेंढी सुद्धा तुम्हाला दिसते. शिंप्याचा सीन इथे दाखवलेला आहे. हा शिंप्या आहे जो कापडापासून कपडे विणून देतो. इथे एक ग्राहक आलेला आहे आणि जो त्याला कापड देतोय, त्याच्यावरून तो शिंपी जो आहे तो कपडे शिवेल, असा सीन इथे दाखवलेला आहे. ही जी भरलेली आहे ती पंचायत आहे. इथे 2 पार्टीज आहेत. ही एक पार्टी आहे, दुसरी पार्टी ही आहे. ह्याचा हात तोडलेला आहे. आय थिंक ह्या माणसाने त्याचा हात तोडलेला आहे. भांडणं चाललेले आहेत आणि इथे सगळी मंडळी बसलेली आहेत जी त्यांची भांडणं सोडवायचं जो काम आहे ते करते आहे. हे भरलेले आहे झाडाखालची शाळा. काही मुले इथे बसलेले आहेत आणि गुरुजी जे आहेत ते फळ्यावरती शिकवत आहेत. अ आ इ ई. छान सीन बनवलाय आपण. झाडाखालची शाळा आहे. मित्रांनो, कीर्तन खूपच लुप्त होत चाललेला हा प्रकार आहे. कीर्तन खूप महत्त्वाचं असतं, ज्यानं काय होतं की आपले जे गावातील लोक आहेत त्या सर्वांचं आहे का नाही एक म्हणजे त्यांना एक नॉलेज मिळतं कीर्तनाच्या माध्यमातून. ज्या चांगल्या सवयी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, ते कीर्तनकार लोकांपर्यंत पोचवायचे. दुसरा एक प्रकार जो लुप्त होत चाललेला आहे तो म्हणजे कडक लक्ष्मी. इथे तुम्ही बघू शकता की लक्ष्मीचा मुखवटा आहे. एक लेडीज आहे, तिच्या खांद्यावरती बाळ आहे आणि ते एक वाद्य वाजवत आहेत आणि पोतराज. हा सीन आहे तो म्हणजे हलवाईचा सीन आहे. जसं आपल्या पुण्यामध्ये काका हलवाई फेमस आहेत, तशाच पद्धतीचे हे हलवाई प्रत्येक गावामध्ये असायचे, जे गोड पदार्थ बनवायचे, बर्फी, लाडू. इथे डबे बनवणाऱ्याचा सीन आहे, पण इथं हा सीन का घेतलाय तो मला काही कळलं नाही. बरं ठीक आहे, तुम्ही हे पण बघून घ्या. तर मित्रांनो, इथे चालू आहे गवंडी काम. घर बांधायचं काम चालू आहे. घराचं बांधकाम जे आहे ते अर्ध झालेलं आहे. यांनी लावलेली आहे केळाची बाग. असा सीन यांनी पूर्ण जो आहे तो डेव्हलप केलेला आहे आणि त्या केळीच्या बागेमध्ये रोजगार हमी म्हणजे रोजगारानं येणारी लोक जी तुम्हाला आता इथे दिसतील. हे बघा, हे रोजगारानं येणारी लोक आहेत ज्यांनी केळीची बाग लावलेली आहे. पान घोडा आणि तो आहे का पान घोडा? आपण कुठं बघितला होता पान घोडा? कुठं बघितला होता? आपण गेलतो ना तिकडं केरळला, तिथं बघितला होता पान घोडा. नितू जीप दाखव, जीप तुझी जीप. हे बघा, नितून लॉलीपॉप खाल्ले आणि असली जीप केली. काय पण खाते आहे का नाही? तुम्हाला आवडेल बघा. इथे गाव दाखवलेलं आहे आणि इथे दाखवलेलं आहे पाटील वाडा. पाटील आला आहे का नाही, असा असायचा पाटलांचा वाडा. तर आपण चाललेलो आहे पाटील वाड्याच्या आत. हे बघा, वाव, कसं घरावरती नक्षी काम आहे बघा, दरवाजावरती खूपच छान. आणि वाड्याच्या आतच यांनी गोटा केलाय. हे बघा, इकडे काय आहे, पाटलीनबाई आहे तिकडे. नवीन बाळ आलेलं आहे, त्याचा पाळणा चालू आहे, आता झोपायचं काम चालू आहे. पाटलांचा वाडा पाहून एक गोष्ट कळली की ती म्हणजे आपण जनावरांसोबत राहायचो. जे आपण गाईला गोमाता म्हणतो का नाही, तर ते इथे मला खरं वाटतंय. जसं की आपल्या घरामध्येच आपल्यासोबत जनावरं जे आहेत ते राहायचे. हे बघा, तर हे खूप छान आहे की आपल्या घरामध्येच आपली जनावरं म्हणजे जनावरांना सुद्धा फॅमिलीचा एक मेंबर असल्यासारखं ते ट्रीट करायचे. मला ही गोष्ट खूप आवडलेली आहे. तुम्ही बघू शकता लोहार काम सुरू आहे. लोखंडाचे जे अवजार बनवायचं काम आहे ते इथं करत असायचे. बाहेर एक मेंढी आहे, मुलगी आहे, तिच्या हातात तांबे आहे.
दुसरा प्रकार, लुप्त झालेला प्रकार बघा मित्रांनो, जो म्हणजे दोर वळणारे, म्हणजे असा दोरखंड जो आहे तो बनवायचे दोऱ्यापासून. ओके, हा खरंच लुप्त झालेला प्रकार आहे बरं का. आता सगळ्या गोष्टी मशनीवरती होतात ना. हे बघा न्हावीचं काम इथे होत आहे. त्याच्यानंतर इथे इस्त्रीवाला आहे. अरे वा, इस्त्रीवाल्याचं जो घर आहे त्यांनी 2 मजली दाखवले. इस्त्रीवाला श्रीमंत आहे ह्यांचा. इकडे आहे खाटेक मटन शॉप. ओके, ते तुम्ही बघू शकता. इथे मेंढी आहे आणि तिथे पुढे चिकन पण त्यांनी टाकलेलं आहे कापून. सो मेंढी आणि मटन आणि चिकन दोन्ही इथे त्यांनी जे आहे ते बनवलेलं आहे. खाटीक आपला सगळ्यात पॉप्युलर सीन, राम आणि रावणाचा जो वध केलेला आहे तो सीन इथे दाखवलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता तमाशा. हो का, अशा पद्धतीनं तमाशा जो आहे ना तो गावामध्ये होत होता. आणि इथे बघा धान्यवाला आहे, तो धान्य विकतोय. कांदे, बटाटे, गाजर इकडे विकायचं चालू आहे. भाजीवाला आहे. सिनेमावाला पण आहे, ज्याच्याकडे एक मशीन आहे ज्याच्यामध्ये तो तुम्हाला सिनेमा दाखवतोय. ते बघा सिनेमावाला. इथे कलिंगडवाला पण आहे, कलिंगडाच्या फोडी करून विकतोय. गूळ आणि साखर विकणार आहे इथे बघा. इथे परत अजून एक भाजीवाला आहे ज्याच्याकडे तरकारी आहे. मुळा, दोडका, पालक, कोबी. इथे पीठवालाच आहे, डायरेक्ट पीठ करून विकतोय. सॉरी, पीठवाला नाही आहे, हा मुरमुरेवाला आहे बरं का. चिरमुरे विकतोय, चिरमुरे. भुईमुगाच्या शेंगा विकतोय. अरे वा. त्याच्यानंतर परत इथे तरकारी आलेली आहे. आता इथे बूट विकणार आहे. इकडे बैलांची झुंज आहे, बैल तिथे बांधलेलं आहे बघा. नाही, इथे बैलाला नाळ जी आहे पायात ती ठोकायची चालू आहे, त्यामुळे त्याला आधी बांधलेलं आहे आणि मग ती नाळ जी आहे ती त्याच्या पायाला ठोकतात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे बैलांची झुंज आहे ती चालू आहे. ओके, आणि इकडे अजून एक सीन आहे, तो म्हणजे गावातली जी विहीर आहे त्या विहिरीवरून पाणी आणायचं काम सुरू आहे. ते बघा, मुलगा एक आहे तो नेतोय हंडा, तिकडून मुलगी आहे, इकडे एक मर्द आहे जो 2-2 हंडे घेऊन चाललाय एकदम. पलीकडे एक मर्द आहे जो पाणी खेचतोय, एक लेडीज आहेत. पद्धतीनं होतं आपलं ग्राम संस्कृती उद्यान. पूर्ण उद्यानाची टूर जी आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. कल्याणीने ह्या व्हिडिओमध्ये आलेली नाही, कारण ती सगळं नित्याला दाखवत होती. खूप चांगलं असं हे उद्यान होतं. नित्याला तिला प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करायचं होतं, त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा.